आमच्या शेवग्याच्या झाडाला भरपूर अशा मस्त लांब लांब शेंगा लागलेल्या होत्या, म्हणून म्हटलं चला याची एक छान अशी रेसिपी बनवावी। ज्यांना शेंगा अजिबात आवडत नाहीत ते सुद्धा बोटं चाकत राहतील अशी ही रेसिपी आहे। तर त्यासाठी काय करायचं, एका पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून शेंगांचे तुकडे टाकायचे, हळद टाकून 1 मिनिटभर तेलामध्ये परतून घ्यायचं। त्यानंतर पाणी आणि मीठ टाकून 3 ते 4 मिनिट शेंगा शिजवून घ्यायच्या। शेंगा शिजल्यानंतर बाजूला काढून घ्यायचं। परत त्याच पॅनमध्ये तेल गरम करून जिरं, मोहरी, कढीपत्त्याची फोडणी करायची। कांदा बारीक चिरून टाकायचा। कांदा थोडासा परतून झाला की लसूण, आलं, कोथिंबीर ठेचून टाकायची। लसूण छान परतून झाल्यानंतर टोमॅटो सुद्धा बारीक चिरून टाकायचा। चवीनुसार मीठ टाकून टोमॅटो छान मऊ झाला की काळं तिखट, बेडगी मिरची पावडर, हळद, धनेपूड, गरम मसाला टाकून सर्व मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे। शिजवलेल्या शेंगा टाकायच्या, व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट टाकायचा। व्यवस्थित परतून झालं की 2 चमचे पाणी टाकायचं, झाकण लावून 2 मिनिट वाफ काढायची। डिटेल रेसिपी हवी असेल तर चॅनलवरती आहे, पाहू शकता। तर तयार आहे मस्त अशी शेवग्याच्या शेंगाची सुकी भाजी। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब